आज आपल्याला अष्टमी अध्यायामधील त्रिदोष आणि प्रकृती संबंध सांगणारा जो श्लोक आहे, तो श्लोक बघायचा आहे. तर श्लोक असा आहे, शुक्रार्थवस्य जन्मादो विषनेव विषक्रमे ऐष्य तिस्र प्रकृतयो हीन मध्योत्तमा पृथक समधातु समस्तासु श्रेष्ठा निंद्यादिदोषाच्या. तर या श्लोकामध्ये सांगितले की शुक्र आणि आर्तव यांच्या ठिकाणी असणाऱ्या त्रिदोषामध्ये ज्या दोषाचं प्रमाण जास्त असतं त्या दोषाप्रमाणे ती प्रकृती तिथं आपल्याला बघायला भेटते. तर प्रकृती जी आहे ती 3 प्रकारची सांगितली आहे. एक आहे हीन, एक आहे मध्यम आणि त्यानंतर आहे उत्तम. जर प्रकृती समदोषच असेल म्हणजे तिन्ही दोषाचं जे प्रमाण आहे ते समान असेल तर ती प्रकृती आपण उत्तम मानतो. त्यानंतर जर द्विदोषाची प्रकृती असेल तर ती जी प्रकृती आहे ती आपण तिथं निंद्य मानत असतो. अशा प्रकारचा या त्रिदोष आणि प्रकृती संबंध सांगणारा श्लोक आपण इथे पाहिला. धन्यवाद.